डिसेंबरचा महिना अखेर आला की वसई विरारकरांना वेध लागतात ते कला क्रीडा महोत्सवाचे। वसई तालुका कला क्रीडा महोत्सव आणि वसई यांचं एक अनोखं नातं आहे। 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान याही वर्षी वसई कला क्रीडा महोत्सव साजरा होणार आहे। यंगस्टारच्या माध्यमातून हा कला क्रीडा महोत्सव साजरा केला जातो। यंदा देखील हा कला क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्याची जय्यत तयारी सध्या वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर सुरू आहे। तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि 2 दिवसात याचं ओपनिंग देखील होणार आहे। केदार शिंदे निर्माते जे आहेत ते या कला क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत। तसे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कला क्रीडा महोत्सव साजरा होणार आहे। यंदा देखील 70हून अधिक कला आणि क्रीडांचा समावेश यामध्ये आहे। यामध्ये विशेष म्हणजे यंदा दहीहंडीचा देखील समावेश आलेला आहे। 4 नवीन खेळ यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे यंदा एक वैशिष्ट्य म्हणजे की महाराष्ट्राची यशोगाथा हा तरुणांना किंवा हल्लीच्या पिढीला दाखवण्यात येणार आहे। 26 जानेवारीला ज्या प्रकारे दिल्लीला संचलन केलं जातं त्याच प्रकारचा प्रतिकात्मक देखावा इथे तयार करण्यात आलेला आहे। त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे। तो आपल्याला फार बघण्यासारखं आहे। आपल्या घरामध्ये बच्चे कमी पडेल त्यांना आवर्जून दाखवा। या कलाकारांमध्ये आकर्षण असं ते रांगोळ्यांचं, सुंदर रांगोळ्या देखील कलाकार इथे आपले जीव ओतून काढत असतात आणि ह्या रांगोळ्या बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात। तर दुसरीकडे कबड्डी, खो खो, लंगडी हे लोप पावत चाललेले खेळ या कला क्रीडा महोत्सवामुळे कुठेतरी जागृत होतात आणि या कला क्रीडा महोत्सवामध्ये सर्वच शाळांचे प्रतिनिधी आहेत किंवा शाळेची मुलं आहेत भाग घेतात आणि आपलं कौशल्य दाखवतात। येणाऱ्या स्पर्धकांचं देखील इथे मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जातं। तर दुसरीकडे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील यावर्षी आयोजित करण्यात आलेले। दरवर्षीप्रमाणे यंदाही शरीरसौष्ठव स्पर्धा आहे, ऑर्केस्ट्रा आहे आणि विशेष म्हणजे 31st नाईट म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत देखील फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात येणार आहे। कसा असणार हा कला क्रीडा महोत्सव याबाबत आपण प्रकाश वनमळे यांची चर्चा केली आहे। तर दुसरीकडे आमदार इधन ठाकूर यांनी देखील सर्वांना आमंत्रण केलेलं आहे की हा तालुक्याचा 35वा कला क्रीडा महोत्सव, कार्यकर्त्यांची यामागे मेहनत आहे त्यामुळे आवर्जून उपस्थित राहण्याचं आमंत्रण देखील आमदार इधन ठाकूर यांनी केलेलं आहे। नेमका या कला क्रीडा महोत्सवाबद्दल दोघे काय सांगतात ऐकूयात। 35वं वर्ष आहे, चांगलं आहे। सगळे कार्यकर्त्यांच्या जोरावर चाललेलं आहे। यावर्षीचं 35वं वर्ष म्हणजे ज्यांनी सुरुवातीपासून कला क्रीडा वाढवण्यात ज्यांनी मेहनत केली, मुकेश सावे, प्रकाश वनमाळी, हेमंत म्हात्रे, अन्य मंडळी, त्यांनी यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे आपला 26 जानेवारीला जी परेड होते संसद भवनाच्या इकडे, त्याची प्रतिकृती म्हणजे जवळपास 150-200 फुटाचं काहीतरी जी परेड होती त्याची हुबेहूब प्रतिकृती, त्याच्यामध्ये आपलं मिलिटरी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असतील, ती जे प्रात्यक्षिक करतात त्याप्रमाणे त्या सगळ्याचं मिनिचर मुकेश सावे साहेबांनी पुढाकार घेतल्यात। अगदी टँकपासून अशी सगळी जोडणी केलेली आहे। त्याच्याबद्दल खास करून तेच जास्त चांगलं बोलू शकतील। ते एक वेगळं आकर्षण आणि जवळपास 36 आणि 38 कला आणि क्रीडा विभागाचे म्हणजे दरवर्षी जे वाढत आहेत, 3,500पासून चालू झालेलं काहीतरी 55-56 हजार स्पर्धक वेगवेगळ्या वयोगटातले भाग घेतात। चांगलं आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावर योग्य प्रकारे। काय विशेष प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? नाही, मी ते काय बघतच नाही, परंतु संजय बांगर मला वाटते क्रिकेटियर आणि दुसरे केदार शिंदे, संजय बांगर आणि बाकी मराठी कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमाला येतात। ते देखील वसई विरारकरांना काय आवाहन कराल? काय नाही, जास्तीत जास्त लोकांनी ती परेड, ती प्रतिकृती पण पाहावी, कला क्रीडाचा आनंद घ्यावा। कला क्रीडाचं हे आमचं 35वं वर्ष आहे। गेले 34 वर्ष आमचे कार्यकर्ते गेले 3 महिने दिवस रात्र अतोनात मेहनत घेऊन
त्याची संपूर्ण तयारी करतात आणि आता आपली जय्यत तयारी झाली. तुम्ही मागे जर ग्राउंड पाहिलं तर ग्राउंडवर सुद्धा सगळी तयारी झालेली आहे. बाकी आमचे सगळे कार्यकर्ते जिकडे तिकडे आपापल्या विभागाची जी कामं जी आहेत ते सगळी करण्यात एकदम गर्क आहेत आणि संपूर्ण तयारी झालेली आहे. विशेष म्हणजे 35वे वर्ष असल्यामुळे मुकेश सावेंच्या संकल्पनेतून एक कार्यक्रम निघालेला आहे. आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक मुकेश सावे, भारताची गौरवशाली परंपरा, म्हणजे तिन्ही सैन्य दलातील तिन्ही दलांच्या मिनिएचर्स आणि आपली जी सर्व राज्य आहेत भारतातील राज्य त्यांची संस्कृती दाखवणारा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम 35व्या वर्षानिमित्त आपण इकडे आयोजित केलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 4 नवीन खेळ आपण अंतर्भूत केलेले आहेत. त्यामध्ये लाठीकाठी, महिलांना स्वरक्षणाचे धडे कसे मिळावे त्या याने लाठीकाठी स्पर्धा, त्यानंतर दहीहंडीची स्पर्धा, त्यानंतर जुडो, मार्शल आर्टमध्ये जुडो ही स्पर्धा आणि त्यानंतर स्क्वॅश हा इंडोर कोर्टचा गेम आहे, परंतु तो आपण दत्तानी क्लबमध्ये आपले कार्यकर्ते घेणार आहेत. असे या 4 स्पर्धांचा समावेश केलेला आहे. जवळपास गेल्या वर्षीपेक्षा जास्ती म्हणजे 54,000च्या वर स्पर्धकांनी आपलं इकडे नोंद केलेली आहे. 38 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि 34 प्रकारच्या कला स्पर्धा, असं 6 वर्षापासून 60 वर्षापर्यंत वयोगटातील सर्वांना अंतर्भूत करणारा असा 35वा कला क्रीडा महोत्सव 26 तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत.